हिवाळ्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालवला जातो, त्याला अनेक कारणे आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज राज्यात सर्वत्र विकास कामं होत आहेत. त्याचाच काही प्रमाणात परिणाम हा हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावरही होतोय. ही वास्तवता आहे, पण ती नियंत्रणात आहे. नियंत्रणाच्या बाहेर ते जाऊ देणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाण्यात बोलताना दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे पूर्व कोपरी येथील सामूहिक सांडपाणी जलशुद्धीकरण यंत्रणेला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी पालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र आज ठाणे शहर वाढत आहे, त्याचा विस्तार होतोय. त्यानुसार या जलशुद्धीकरण प्रकल्पात वाढ होण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच ठाणे शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उत्तम राखण्यासाठी ठाणे महापालिका सक्षमपणे काम करते. त्यांच्याकडे उत्तम अशी यंत्रणा कार्यरत आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या मार्फत हवेच्या प्रदूषणास जे कारणीभूत ठरतात त्यांच्यावर कारवाई देखील केली जात असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच ठाणे शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते. याबाबत पत्रकारांनी सिद्धेश कदम यांच्याकडे विचारणा केली असता जर कुठेही नियमबाह्य वृक्षतोड होत असेल तर ती चुकीची आहे, त्यावर कारवाई करण्यात यावी. विशेष म्हणजे हिवाळ्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला जातो. त्याची विविध कारणं आहेत. त्यात प्रमुख कारण म्हणजे राज्यात जी विकास कामं सुरू आहेत ती. पण हा गुणवत्ता निर्देशांक अधिक खालवणार, नियंत्रणाबाहेर जाणार नाही याची दक्षता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत घेतली जाईल, अशी ग्वाही कदम यांनी दिली. IQ लेवल आहे त्याच्यामध्ये पण वाढ झालेली आहे. सर्वप्रथम मागच्या महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसोबत एक बैठक झालेली. त्या बैठकीच्या अनुषंगाने आज ठाण्यामध्ये त्यांचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, STP प्लांट 120 MLDचं, तिथे एक धावती भेट दिलेली आहे. प्रामुख्याने आज फक्त ठाण्यामध्येच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा माझ्या व्हिजिट झाल्या. प्रमुख विषय होता जो AQI संदर्भात, पण त्याच अनुषंगाने आता पुढची व्हिजिट सुद्धा आहे. पण आज इथे STP प्लांट पाहिल्यानंतर एक चांगला इथे STP प्लांट रन होत आहे ते आपण पाहिलं. आपण सगळ्यांनी पाहिलं की आपण लाईव्ह मासे त्या पाण्यात ट्रीट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहिलेत. त्याचबरोबर पाणी टर्शरी ट्रीट करून म्हणजे फायनल ट्रीटमेंट करून ते शुद्ध पाणी तयार इथे होत आहे. म्हणून खरोखरच ठाणे महानगरपालिकेचं मी अभिनंदन करेन. पण नक्कीच ह्याच्यामध्ये अजून वाढीव करण्याची गरज आहे. ठाणे शहर वाढतंय, जसं मुंबई शहर वाढतंय तसं ठाणेही पूर्ण शहर जिल्हाही वाढतोय. म्हणून अजून ह्याच्यामध्ये आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो इन टर्म्स ऑफ कपॅसिटी. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना रेकमेंड केलेलं आहे. AQI संदर्भात मी सगळ्या माध्यमांना एकच विनंती करेन की आपण कुठलीही बातमी करताना, कुठलीही न्यूज करताना आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा मग MPCB असो, एकदा आमच्याशी शहानिशा करा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कुठून डेटा आणता आम्हाला माहीत नाही, पण जो अधिकृत डेटा आहे, जो CPCB सेंट्रल पोल्युशन बोर्डच्या माध्यमातून जो डेटा पूर्ण देशामध्ये जो डेटा होतो तोच डेटा व्हॅलिड आहे. आणि जर त्या डेटामध्ये जर कुठेही आढळलं की AQI लेवल म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स पूर्ण राज्याचा, ठाण्याचा किंवा मुंबईचा कुठेही वाढलेलं दिसलं तर ठाणे महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिका असो हे सक्षम आहेत त्यांच्या स्तरावर कारवाई करण्यासाठी. आणि नक्कीच ठाणे महानगरपालिका म्हणून त्यांचे आयुक्त राव सर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, सगळे अधिकारी वर्ग हे ती एअर क्वालिटी इंडेक्स आपला एवढा खराब नाही झाला पाहिजे आणि तो कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे, त्या अनुषंगाने ते काम करतात. सर, यंत्रणा कुठेतरी कमी आहे ठाण्यामध्ये असं समोर आलेलं आहे. यंत्रणा कुठेही कमी नाही आहे. यंत्रणेचा दबदबा आहे. यंत्रणेने काही कन्स्ट्रक्शन साईट्सवर असो तिकडे कारवाई सुद्धा केलेली आहेत. मग त्या खाजगी असो किंवा मग शासनाचे असो, केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, अशा कारवाई सुद्धा केल्या आहेत. MPCBच्या माध्यमातून सुद्धा कारवाई झालेल्या आहेत. त्याचा सुद्धा डेटा आम्ही तुमच्याशी शेअर करू. पण कारवाई करणं हा एकमात्र उद्देश नाही, पण आपल्या जनतेला त्रास नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी ह्या कारवाई करणं फार गरजेचं आहे. यंत्रणा पुरेशी आहे, यंत्रणा सक्षम आहे आणि यंत्रणा जर कुठे कमी पडत असेल तर नक्कीच MPCB म्हणून आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत. पण असं आम्हाला कुठे वाटत नाही. जर वाटलंच तर ठाणे महानगरपालिकेला आम्ही मदत करायला तयार आहोत. पण ठाणे महानगरपालिका सक्षम आहे. कुठल्याही AQI बाबत